समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर सखोल चौकशी करून जे कोणी याच्यावरती दोषी दिसेल त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। काल फलटणमध्ये मुख्यमंत्री जाऊन आले, ज्या पद्धतीने निंबाळकरांवर आरोप झाला त्यांना क्लीन चिट एक प्रकारे देण्यात आले, इकडे विरोधक आरोप करताय की मुख्यमंत्र्यांनी कसं केलं? नाही, काहीही प्रूफ हातात नसताना त्याच्यावरती कोणावरती आरोप करणं हे ठीक नाही, त्याच्यामुळे ते असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जे कोणी दोषी आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। बच्चू कडूंचा मोर्चा निघणार आहे, ज्या पद्धतीने राजू शेट्टी असो नवले असो चौघे जण एकत्र येणार आहे, कसं पाहता चर्चेसाठी बोलावलेलं आहे पण येईल का? मला असं वाटते की एखाद्या वेळेस सत्तेमध्ये नसताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून त्या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु जनता ही त्या ठिकाणी पूर्णपणे जाणते की ह्या राज्यामध्ये सध्या जी विकासाची कामं चालू आहे ते महायुतीच्या माध्यमातून चालू आहे। निश्चितच जनतेचा कुठलाही त्या ठिकाणी कल इतर कोणाकडे जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बच्चू कडूंना बोलावलं, वाटते ते येतील की आंदोलनावर भूमिका कायम दिसते? आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली आहे की कुणालाही जर का काही शंका आहेत त्यामध्ये चर्चेकरता निमंत्रित करणे आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। भंडारामध्ये कुठेतरी पुन्हा शिवसेना आणि भाजपचे जे नेते आहेत प्रदीप फुके यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतोय, स्वबळाचा नारा दिला जातो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहोत। कुठेतरी महिलांवर अत्याचार वाढत आहे राज्यामध्ये अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। कालच नागपुरात एक 12 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला, त्याचा फलटणची घटना आहे। काय वाटतं तुम्हाला, गृह राज्यमंत्री म्हणून अपयश आहे कशा पद्धतीने बघता? नाही, गृह विभाग अतिशय सक्षमतेनं काम त्या ठिकाणी करत आहे, पोलीस विभाग देखील अतिशय सक्षमतेनं त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून निर्भीडपणे लोक समोर येत आहेत आणि झालेली घटना त्या ठिकाणी प्रशासनासमोर सांगत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।